मराठी G3 भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कविता यामधील पहिला घटक मराठी साहित्य भाषिक कौशल्य विकास आणि शासन व्यवहार. त्यामधील उपघटक आहेत राज्यघटनेतील भाषाविषयक तरतुदी, मराठी राजभाषा अधिनियम आणि मराठी भाषाविषयक कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांचा परिचय. व त्यातील दुसरा भाग आहे कवितेचे स्वरूप, वाटचाल, प्रेरणा आणि वैशिष्ट्य. आणि दुसऱ्या भागामध्ये संपादित अभ्यास पुस्तक आहे रूप कवितेचे. तर पहिल्या भागामधील काही प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे. प्रश्न पहिला, मराठी विषयक कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांविषयी माहिती लिहा. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील काही राज्यांमध्ये मराठी विषय कार्य करणाऱ्या जवळपास लहान मोठ्या अशा 50-60 पेक्षा जास्त साहित्य संस्था अस्तित्वात आहेत. त्यात दिवसेंदिवस भरच पडत आहे. त्यातील काही महत्त्वपूर्ण आणि प्राथमिक स्वरूपाच्या संस्था पुढील प्रमाणे सांगता येतील. 1. पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, स्थापना 27 मे 1906. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर मराठी साहित्य महामंडळ ही नवीन मध्यवर्ती साहित्य संस्था 1961 मध्ये स्थापन करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषद ही तिची घटक संस्था झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेप्रमाणेच विदर्भ साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद या महामंडळाच्या महाराष्ट्र राज्यातील आणखी 3 विभागीय घटक संस्था आहेत. महामंडळाच्या घटनेतील तरतुदींनुसार महाराष्ट्र राज्याबाहेरील प्रमुख राज्यनिहाय संस्थांना समाविष्ट संस्था आणि इतर देशातील संस्थांना संलग्न संस्था म्हणून मान्यता मिळू शकते. त्यामध्ये खालील संस्थांचा सहभाग करण्यात येईल. 1. महाराष्ट्र साहित्य परिषद आंध्र प्रदेश हैदराबाद. 2. महाराष्ट्र प्रदेश साहित्य परिषद जबलपूर. 3. कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद गुलबर्गा. या मंडळांच्या समाविष्ट संस्था आहेत. वर दिलेल्या सर्व संस्थांची उद्दिष्टे सामान्यपणे समान आहेत. मराठी भाषा आणि साहित्य यांचा प्रसार आणि उन्नती हे सर्वांचे उद्दिष्ट आहे. ते साधण्याचे मार्ग म्हणजे संशोधन, ग्रंथ प्रकाशन, ग्रंथ संग्रह, ग्रंथकारांचे मेळावे, नियतकालिके चालवणे, सभा, चर्चा, परिसंवादादी कार्यक्रम करणे, शक्य तिथे पारिभाषिक साहित्य आणि साहित्यिक यांच्याशी संपर्क साधणे इत्यादी होय. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण प्रसारामुळे सर्वत्र ग्रंथ आणि ग्रंथकार जसजसे मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागले तसतशा सर्व साहित्यिक संस्थाही मूळ धरू लागल्या होत्या. परंतु साहित्यप्रेमी आणि सर्व मराठी जनतेची एक मध्यवर्ती संस्था असावी, तिने प्रातिनिधिक स्वरूपाची कामे करावी व इतर लहान मोठ्या संस्थांनी आपापली स्वायत्तता न गमावता तिच्या मातृछायेखाली वावरावे ही व्यापक व्यवहार्य भूमिका या सर्वांमागे होती. महामंडळाच्या छायेतील नांदत असणाऱ्या सर्व घटक आणि समाविष्ट संस्थांनी आपापली कार्यक्षेत्रे आखून घेतली आहेत. घटना आणि नियमांची रचना ही प्रत्येकीने प्रादेशिक वैशिष्ट्यांना धरून केलेली आहे. मराठी साहित्य संस्थानामध्ये किंबहुना साहित्यिक आणि साहित्यप्रेमी वाचक यांच्यामध्ये जवळीक साधणारे साधनभूत उत्सवी कार्य म्हणजे मराठी साहित्य संमेलनाची वार्षिक अधिवेशने होत. लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांच्या पुढाकाराने 1878 पासून अशा प्रकारची संमेलने भरवण्याची प्रथा पडली होती. आरंभीची 4-5 संमेलने मराठी ग्रंथकार संमेलने या नावाखाली भरली होती. पुढे कालानुसार महाराष्ट्र मराठी, अखिल भारतीय मराठी असे संमेलनांचे नामांतरण होत गेले. ग्रंथकार संमेलने सुनियंत्रितपणे भरावीत आणि साहित्याच्या प्रसारार्थ साहित्य परिषदेच्या धर्तीवर कायम स्वरूपाची संस्था असावी या हेतूने 1906च्या पुणे येथील 4थ्या ग्रंथकार संमेलनामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेची स्थापना करण्यात आली. परिषदेचे घटना नियम 1912 मधील अकोला संमेलनात तयार झाले आणि नंतर तिचे घटनात्मक कार्य प्रथम मुंबईहून सुरू झाले. मूळच्या घटना नियमात अधूनमधून अर्थातच बदल झालेले आहेत. साहित्य परिषदेचे नजरेत भरणारे एक मोठे कार्य म्हणजे 1906 ते 1964 पर्यंतची साहित्य संमेलने तिच्यामार्फत भरली हे होय. 1965च्या हैदराबाद संमेलनापासून हे कार्य उघाणी मराठी साहित्य महामंडळाकडे आले. हैदराबाद ते जळगाव संमेलनापर्यंत 1965 ते 1984 महामंडळ आणि संमेलने भरवली. महामंडळाचे आजवरचे तेच प्रमुख कार्य मानले जाते.
मराठी शुद्धलेखनाच्या विविध पद्धतीत एकवाक्यता आणून मराठी लेखनाचे नवे नियम महामंडळाने 1961 साली प्रसिद्ध केले. शासनाने या नियमांना मान्यता दिल्यामुळे शिक्षण संस्था, पाठ्यपुस्तक मंडळ इत्यादी शासकीय संस्था, वाङ्मयीन नियतकालिके आणि काही प्रकाशन संस्था व्यवहारात या नियमांचा अवलंब करतात. महामंडळ आणि तिच्या पोटसंस्था यांचे कार्य घटनेनुसार चालते. या सर्व संस्थांचे प्रतिनिधी वर्षातून 3-4 वेळा बैठका सभा घेऊन कार्याची आखणी करत असतात. प्रश्न दुसरा, राज्यघटनेतील भाषेबाबतची अधिकृत कलमे याविषयी माहिती लिहा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 या अधिनियमान्वये 26 जानेवारी 1965 पासून महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा अंगीकार करण्यात आला आहे. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारा मराठी राजभाषा अधिनियम 1964 सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. 1 मे 1966 पासून तो अंमलात आणला गेला. राज्यघटनेमध्ये असणारी भाषाविषयक अधिकृत कलमे खालीलप्रमाणे. भाग 17 अधिकृत भाषेबाबतची कलमे. प्रकरण 1 कलमे 343, 344 केंद्राच्या अधिकृत भाषेबाबत. प्रकरण 2 कलम 345 ते 347 प्रांतीय भाषांबाबत. कलम 345 ते 347 प्रांतीय भाषांबाबत. प्रकरण 3 कलम 348 ते 349 सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या भाषेबाबत. प्रकरण 4 कलम 350 351 विशेष निर्देश. कलम 350 भाषिक अल्पसंख्याक विषयीचे कलम. कलम 350 अ भाषिक अल्पसंख्याकाविषयीचे कलम. कलम 350 ब भाषिक अल्पसंख्याक विषयीचे कलम. कलम 350 हिंदी भाषाविषयक कलम हे आहेत. राजभाषा मराठी विषयक शासनाचे धोरण कोणते ते लिहा. सन 1965 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 म्हणजेच महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 अन्वये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. मराठी भाषेची लिपी देवनागरी लिपी असल्याचे त्यावेळी जाहीर करण्यात आले. अशा रीतीने मराठी भाषा ही वर्जित प्रयोजनाव्यतिरिक्त इतर प्रयोजनांसाठी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 345 मध्ये उल्लेख केलेल्या सर्व शासकीय प्रयोजनांसाठी महाराष्ट्र राज्यात उपयोगात आणावयाची भाषा झाली. भारताच्या संविधानाचे अनुसूची 8 मध्ये एकूण 22 भाषांचा निर्देश असून त्या सूची मराठी ही क्रमांक 13 वर दर्शवण्यात आलेली आहे. मराठी राजभाषा असल्याचे घोषित करणारा कायदा विधिमंडळात मंजूर होऊन दिनांक 11 जानेवारी 1965 रोजी महाराष्ट्र राजपत्रातून जाहीर झाला आणि त्यानुसार मराठीचा राज्यकारभारात जास्तीत जास्त वापर करण्याचे ठरले. राजभाषा मराठी विषयकचे शासनाचे धोरण राबवताना या धोरणांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. 1. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विविध विषयावरील शास्त्रीय आणि तांत्रिक परिभाषा कोश तयार करणे, शासन व्यवहारासाठी आवश्यक परिभाषा घडवणे, शब्दावल्या तयार करणे. 2. मराठी शुद्ध लेखनाचा प्रसार करणे. 3. केंद्रीय आणि राज्य अधिनियम नियम यांचा मराठी अनुवाद करणे, तो मुद्रित स्वरूपात तसेच वेबसाईटवर जनतेला उपलब्ध करून देणे. 4. भाषातज्ञांच्या नामिकेमार्फत इंग्रजी आणि उर्दू या भाषांमध्ये मानधन तत्वावर अनुवाद करून देण्याची सोय करणे. 5. विधान भवन, उच्च न्यायालय व इतर कार्यालयांमधील अनुवादकांशी संवाद साधून संज्ञांमध्ये एकरूपता राखणे. 6. मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा व टंकलेखन, लघुलेखन परीक्षांसाठी आवेदनपत्रे व परीक्षांची वेळापत्रके, प्रश्नसंच वेबसाईटवरून उपलब्ध करून देणे. 7. केंद्र सरकार, महामंडळे इत्यादींकडून आलेले अहवाल इत्यादी अनुवादाचे काम मानधन तत्वावर करून देणे. 8. शासकीय कार्यालयातून मराठीचा 100% वापर होत असल्याची खात्री करून घेण्यासाठी कार्यालयीन तपासण्या आयोजित करणे. 9. टंकलेखन परीक्षा संगणकावर घेणे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मराठी भाषेच्या विकासाच्या विविध क्षेत्रांचा शोध घेणे आणि नवीन नवीन उपक्रम राबवणे. प्रश्न: शासन व्यवहारातील मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधी कोणते धोरण अवलंबले गेले? उत्तर: शासनाच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजामध्ये मराठीचा वापर जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टीने आणि तो तसा होतो किंवा नाही हे प्रत्यक्षात पाहून कार्यालयांची तपासणी करून त्याचा अहवाल शासनास दरवेळी सादर करण्याचे काम भाषा संचालनालयाकडे सोपवण्यात आलेले आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयांची मराठीकरणाच्या दृष्टीने तपशीलवार तपासणी करून तपासणीचा अहवाल त्या कार्यालयात व संबंधित प्रशासकीय विभागास पाठवण्यात येतो. तपासणीच्या वेळी मराठीकरणाच्या संदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन त्या कार्यालयांना करण्यात येते. राजभाषा मराठीच्या अभिवृद्धीसाठी भाषा संचालनालय सतत प्रयत्नशील आहे. या दृष्टीने 1979 ते 80 हे राजभाषा वर्ष अतिशय उपकारक ठरले. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी परिसंवाद, चर्चा, व्याख्याने आयोजित करून शासन व्यवहार, कायदा, न्यायदान आणि तंत्रविद्या या सर्व क्षेत्रात मराठी भाषेचा वापर कितपत करता येईल हे सांगण्याची उत्तम संधी मिळाली. दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे या प्रसिद्धी माध्यमांनीही मराठीच्या संवर्धनासंबंधीचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोलाची कामगिरी बजावली. या वर्षात नामवंत कायदे पंडितांनी, शास्त्रज्ञांनी आणि मराठी शिक्षण तज्ज्ञांनी मराठीच्या विकासाच्या दिशा दर्शवणारे जे विचारप्रवर्तक लेख लोकराज्य यामधून राजभाषा विशेष अंकात व इतरत्र लिहिले त्यांचे एक संकलन मंथन या नावाने प्रसिद्ध करण्यात आले. शासन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करण्याच्या दृष्टीने शासनाने पुढील महत्त्वाच्या उपाययोजना केलेल्या आहेत. 1. अमराठी भाषिक अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षा डिसेंबर 1987 पासून सक्तीची करण्यात आली असून ती उत्तीर्ण करण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी देण्यात आलेला आहे. 2. इंग्रजी टंकलेखकांना, लघुलेखकांना मराठी टंकलेखनाचे आणि लघुलेखनाचे प्रशिक्षण देण्यात आले. 3. वर्जित प्रयोजने वगळता इतर बाबतीत संयुक्तिक कारण नसताना राजभाषा मराठीचा वापर करण्याच्या संदर्भात जे अधिकारी किंवा कर्मचारी टाळाटाळ करतील त्यांच्या गोपनीय अभिलेखात आवश्यक ती नोंद घेण्यात यावी. अशा सूचना सर्व कार्यालय प्रमुख आणि विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. तसेच वारंवार समज देऊनही जे अधिकारी किंवा कर्मचारी राजभाषेचा वापर करण्याच्या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करावी अशा सूचना विभाग प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत. 4. शासकीय मुद्रालयाकडून करण्यात येणाऱ्या इंग्रजी टंकलेखन यंत्राचा पुरवठा बंद करण्यात आला असून अपवादात्मक परिस्थितीतच शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परवानगीने इंग्रजी टंकलेखन यंत्राचा पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाच्या राज्यकारभारात राजभाषा मराठीचा किती प्रमाणात वापर करण्यात येतो याची पाहणी करण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 1992 ते 25 जानेवारी 1992 या कालावधीमध्ये डॉ. श्रीमती पी. यशोदा रेड्डी, अध्यक्षा, आंध्र प्रदेश राजभाषा आयोग यांनी भेट दिली असता त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यकारभारातील मराठी भाषा वापराबाबत प्रसंगोद्गार काढले. भारतीय भाषा संस्थान म्हैसूर या संस्थेचे 2 अधिकारी डॉ. श्रीमती राजश्री आणि श्री जयरामन यांनीही महाराष्ट्र राज्यास दिनांक 3 नोव्हेंबर 1992 ते 13 नोव्हेंबर 1992 या कालावधीत भेट दिली होती आणि या भेटीमध्ये मुंबईतील काही कार्यालयांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनीही महाराष्ट्राच्या राज्यकारभारामध्ये मराठीच्या वापरातील प्रगतीसंबंधीचे प्रशंसोद्गार काढले होते. वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक के. विजयकुमार यांनी या कार्यालयास भेट देऊन वैज्ञानिक आणि तांत्रिक परिभाषा निर्मितीवर भाषा संचालक यांच्याशी चर्चा केली. तसेच श्री मेनिनो पेरेस, संचालक राजभाषा संचालनालय गोवा सरकार व डॉ. तानाजी हरनळकर, उपाध्यक्ष गोवा कोकणी अकादमी यांनी दिनांक 5 व 6 डिसेंबर 2008 रोजी भाषा संचालनालयास भेट दिली. विविध परिभाषा कोश पाहून ते प्रभावित झाले आणि गोव्यामध्ये मराठीचे काम करण्यासाठी या परिभाषा कोशांचा अत्यंत उपयोग होईल असे उद्गार त्यांनी त्यावेळी काढले होते. राजभाषा ही जनतेची भाषा असते. लोकशाहीच्या विकासासाठी लोकभाषेचा अवलंब करणे ही आजची गरज आहे. भाषा संचालनालय राजभाषा मराठीच्या विकासाचे कार्य अविरतपणे करीत आहे हे दिसून येते.
पुढील प्रश्न, भाषा संचालनालयाची स्थापना याविषयी माहिती लिहा. उत्तर, भाषावार प्रांतरचनेची मागणी भारताच्या संघराज्यातील अनेक राज्यांतून करण्यात येत होती. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी भाषेची मागणी प्रकर्षाने पुढे आली. भारताच्या संविधानामध्ये अनुच्छेद 347 अनुसार राष्ट्रपतींना एखाद्या राज्यातील लक्षणीय प्रमाणातील लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला अधिकृतरित्या राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी शासनाची जी महत्त्वाची धोरणे जाहीर केली त्यापैकी महाराष्ट्राच्या राज्यकारभाराची भाषा मराठी राहील हे एक धोरण होय. त्यानुसार राजभाषा मराठीचा शासन व्यवहारात वापर करण्याबाबतचे शासनाचे धोरण राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक OFL 1159 B दिनांक 6 जुलै 1960 अन्वये भाषा संचालनालयाची स्थापना केली. तसेच 1966 ते 67 मध्ये अल्पसंख्याक भाषांना संरक्षण देण्याच्या शासनाच्या धोरणानुसार नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे विभागीय प्रादेशिक कार्यालये उघडण्यात आली. स्थूलमानाने भाषा संचालनालयातील कामकाजाचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल. 1. राजभाषा मराठी विषयक शासनाचे धोरण ठरवणे. 2. प्रशासनिक पारिभाषा कोश व मार्गदर्शक पुस्तिका तयार करणे. 3. महाविद्यालयाने अभ्यासासाठी शास्त्रीय आणि तांत्रिक परिभाषा कोश तयार करणे. 4. विधिविषयक अनुवाद आणि परिभाषा तयार करणे. 5. अर्थसंकल्पीय तसेच प्रशासनिक आणि विभागीय नियम पुस्तकांचा अनुवाद करणे. 6. अमराठी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी मराठी भाषा व प्रशिक्षण परीक्षा आयोजित करणे. 6. हिंदी भाषा परीक्षा आयोजित करणे. 7. महाराष्ट्र राज्यातील केंद्र शासनाच्या कार्यालयामध्ये त्रिभाषा सूत्राचा वापर करणे. 8. इंग्रजी टंकलेखन आणि लघुलेखक यांच्या मराठी टंकलेखन आणि लघुलेखन प्रशिक्षण आणि परीक्षा आयोजित करणे. 9. अल्पसंख्याक भाषांतून अनुवाद करणे. अशा प्रकारे शासन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करण्यासंबंधीच्या धोरणाची अंमलबजावणी या दृष्टीने कार्यालयांची तपासणी आणि त्यांना मार्गदर्शन करणे. पुढील प्रश्न, राजभाषा मराठीची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा. उत्तर, राज्यकारभाराची भाषा म्हणून मराठीचा संबंध हा यादव काळापर्यंत पोहोचतो. यादव काळातील मराठीतील शिलालेख आणि ताम्रपट यांची साक्ष आहेत. याच कालावधीमध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासारख्या संतांच्या अभंगवाणीने मराठी भाषा समृद्ध आणि अमर झाली. यादवकालीन राज्यकारभारातील मराठीची परंपरा पुढे मुस्लिम आमदनीत खंडित झाली आणि राज्यकारभारात फारसी शब्दांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर म्हणजेच इसवी सन 1674 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक सुरू केला. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. त्यांची सांस्कृतिक परिणामे प्रचारात आणली. तसेच रघुनाथ पंत हणमंते या मंत्र्याकडून फारसी शब्दांचे काही मराठी शब्दांचे संस्कृत पर्याय देणारा राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला. यामध्ये सुमारे 1,500 शब्दांचा विचार करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे लेखन पद्धती सांगणारी मेस्तके आणि अधिकाऱ्यांच्या कामासंबंधातील नियम काणूजावते तयार करण्यात आले होते. शिवकालातील या स्वभाषाभिमान परंपरेतूनच पुढील काळात कार्यालयीन पत्रव्यवहाराच्या पद्धती सांगणारा लेखन कल्पतरू हा ग्रंथ निर्माण झाला. पुढे पेशवे काळामध्ये मराठीतील फारसीचा प्रभाव कमी न होता तिला संस्कृत फारसी संकराचे स्वरूप प्राप्त झाले. 1818 साली पेशव्यांची सत्ता पालटून इंग्रजी अंमल सुरू झाल्यावर संस्थानिकांनी पेशवेकालीन मराठीचे संस्कृत फारसी संकरित स्वरूप तसेच चालू ठेवले. त्यामध्ये इंग्रजी शब्दांचा भरणा झाला. जत संस्थानामध्ये इसवी सन 1935च्या आधीपासून गॅझेट या अर्थी राजपत्र हा शब्द रूढ करण्यात आला होता. तो शिवकालीन राज्यव्यवहार कोशातील राजपत्रक या शब्दातून घेतला असण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या संविधान निर्मितीनंतर भाषावार राज्यनिर्मितीचे भाषाविषयक धोरण राबवण्यात भारताच्या घटक राज्यांपैकी मध्य प्रदेश या घटक राज्याने आघाडी मारली. या घटक राज्याने हिंदी आणि मराठी या प्रादेशिक भाषांना राजभाषा म्हणून घोषित केले. तसेच स्वतंत्र भाषा विभाग स्थापन केला. हिंदी आणि मराठी भाषा तज्ज्ञांची एक समिती नेमली व राज्यकारभाराच्या परिभाषेचा अधिकृत प्रशासन शब्दकोश निर्माण केला.
भाषावार राज्यनिर्मितीपूर्व मध्य प्रदेश 1953 पासून सुमारे 3 वर्षांहून अधिक काळ मराठी ही राजभाषा म्हणून प्रचलित होती. मध्य प्रदेशातील भाषा विभागाने वाक्यप्रयोगांचा व वाक्यांशांचा संग्रह केला आणि प्रशासन शब्दावली या नावाने 4 पुस्तिका प्रसिद्ध केल्या. तसेच कार्यालयीन टिप्पणी, मसुदे, आदेश इत्यादींच्या नमुन्यांची मार्गदर्शिका नावाची पुस्तिकाही तयार केली. बडोदे संस्थानात श्री सयाजी शासन शब्दकल्पतरू हा अनेक भाषी प्रशासन कोश तयार करण्यात आला होता. त्यामध्ये इंग्रजी संज्ञांना संस्कृत, हिंदी, मराठी व गुजराती पर्यायी शब्द देण्यात आले होते. राज्यकारभारातील मराठी भाषेची ही पार्श्वभूमी पुढे महाराष्ट्र राज्यात मराठीच्या विकासाला उपयोगी ठरली. पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाविषयी लिहा. उत्तर: मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धक असलेली ही एक शासकीय संस्था आहे. मराठी भाषा आणि साहित्य यांचा सर्वांगीण विकास करून साहित्याबरोबरच इतिहास व कला या क्षेत्रातील महाराष्ट्रातील थोर वारसा जतन करणे हा या मंडळाचा उद्देश आहे. या मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या मंडळाची धोरणविषयक सूत्रे जाहीर केली आणि त्यानुसार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ स्थापन करण्यात आले. डिसेंबर 1980 मध्ये या मंडळाचे विभाजन करण्यात आले आणि त्यातून महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ वगैरे वेगळे करण्यात आले. मराठी भाषा आणि साहित्य अभिवृद्धीसाठी या मंडळाने काही महत्त्वाचे प्रकल्प आणि उपक्रम सुरू केले आणि त्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांची वेगवेगळ्या समित्याही नेमल्या गेल्या. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ संस्थेचे उपक्रम: 1. नवोदित लेखकांसाठी शिबिर भरवून त्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम मंडळाने सुरू केला आहे. 2. मराठी बोलीभाषांचा अभ्यास आणि प्रकाशन करणे. 3. मंडळातर्फे अनेक महत्त्वाच्या नियतकालिकांना तसेच महत्त्वाच्या संदर्भ ग्रंथांना अनुदान देणे. 4. राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाचे पंचखंडात्मक प्रकाशन करणे. 5. महत्त्वाचा अभ्यासपूर्ण अशा मराठी ग्रंथांच्या प्रकाशनास तसेच नवोदित लेखकांच्या लेखक प्रकाशनासाठी मंडळातर्फे अनुदानही दिले जाते. 6. आधुनिक ज्ञानविज्ञानांचा शास्त्रीय ग्रंथमालेच्या रूपाने मराठीतून परिचय करून देणे. 7. 19व्या शतकात आणि 20व्या शतकाच्या पहिल्या 2 दशकात प्रसिद्ध झालेल्या पण सध्या अनुपलब्ध असलेल्या अशा महत्त्वाच्या मराठी साहित्याचे पुनर्प्रकाशन यासारखे उपक्रमही मंडळाने सुरू केले. 8. ललित कलांविषयीचे संशोधन आणि प्रकाशने पुरस्कृत करणे. 9. भारतीय व परदेशी भाषातील अभिजात आणि मौलिक ग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी मंडळाने खास भाषांतर विभाग निर्माण केला. 9. मराठी महाशब्दकोशाची रचना करणे. 10. आंतरभारती व विश्वभारती योजनेखाली द्वैभाषिक शब्दकोश, भाषाप्रवेश व साहित्य परिचय हे उपक्रम राबवणे. 11. याखेरीज मराठी वाङ्मय कोशाचे संपादन करणे. मंडळातर्फे आणि मंडळाच्या अनुदानामुळे प्रकाशित झालेले वाङ्मयधन संख्येने आणि गुणवत्तेने मोठे आहे. भाषांतर योजना व आंतरभारती योजना अशा वेगवेगळ्या योजनांखाली पुस्तक प्रकाशनाला अनुदान दिले जाते. यामुळे विविध विषयांवरील साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित होत असते. विशेष म्हणजे यातून पुढे आलेल्या मराठीतील नामवंत साहित्य संशोधकांना गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान करण्याची प्रथा ही मंडळाने सुरू केली.